नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बासुंदी. तर बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आधी एक कढई ठेवायची आहे किंवा पसरट पॅन ठेवायचं आहे. तर आपण जर का बासुंदी सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून काहीतरी थंडगार खायला दुपारच्या वेळेस बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा घरी बनवलेलं काहीतरी खूप उत्तम असतं. फ्रीजमध्ये म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि सध्या सुट्ट्या लागल्या आहेत तर ते आईस्क्रीम घरीच असतात, मग त्यांची फरमाईश असते हे बनव ते बनव. त्यापेक्षा आपण घरीच बासुंदी बनवून ती फ्रीजमध्ये कधी स्टोअर केली तर ती कधीही उत्तम बाहेरचं खाण्यापेक्षा. त्यासाठी आपण कढई तापवायची आहे आणि त्याच्यात आधी थोडंसं पाणी टाकायचं आहे. जेव्हा दूध उकळतं त्यावेळेस ते खाली चिटकत नाही, लटकत नाही, त्याच्यामुळे थोडंसं पाणी उकळी येऊ द्यायची त्याला. त्याच्यानंतर आपण दूध टाकायचं आहे. दुधाला ही छान उकळी येऊ द्यायची आहे. छान उकडल्यानंतर त्याच्यात आपण एक उलथणी घेणार आहोत आणि त्याच्याने ते हलवत राहायचं. मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मस्त आपण हलवत राहायचंय, ढवळत राहायचंय. त्याला जास्त बासुंदी बनवायची असेल तर तुम्ही जास्त बनवा. मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि जर का पसरट पॅन घेतलं तर पटकन आटतं दूध, म्हणून जेणेकरून मोठं भांडं घ्या. आणि त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता बासुंदी थोडी आटलेली आहे. आणि जे आजूबाजूला बासुंदीचं लागलेलं राहतं ते अधूनमधून काढत राहायचं आहे. त्याने खव्यासारखं ते बासुंदीमध्ये जेव्हा रवाळ लागतं खूप छान लागते ती चव. आणि नॉनस्टॉप हलवत राहायचं आहे जेणेकरून बासुंदी खाली चिटकणार नाही, लटकणार नाही. आणि जर का बासुंदी एकदाची खाली लटकली तर तिची जी स्मेल येते जळायची ती काहीही टाकलं तरी ती जात नाही. म्हणून आपण बासुंदी ही उलथणीनेच हलवायची आहे. तुम्ही जर का नॉनस्टिक पॅन घेत असाल तर लाकडी उलथणी घ्या आणि स्टील किंवा ॲल्युमिनियमची कढई असेल तर तुम्ही स्टीलची उलथणी घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायची आणि आजूबाजूची बासुंदी जी लटकते तीही काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बासुंदी आटवून घ्यायची आहे. पूर्णपणे तिला व्यवस्थित हलवायची आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मीडियम गॅस करून 10-10 सेकंदांनी 15-15 सेकंदांनी हलवू शकता. जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही हाय फ्लेम करून डायरेक्ट तिला कंटिन्युअसली हलवत राहायची आहे जेणेकरून ती लटकणार नाही आणि अर्धा तासाच्या आत ती कमी होईल. बघू शकता तुम्ही, मला पूर्ण बासुंदी तयार व्हायला अर्धा तास लागला आहे. अशा पद्धतीने आजूबाजूचंही काढून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त हलवून घ्यायचं आहे. खूप खमंग असा वास येतो आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला त्याच्यात केसर टाकू शकता किंवा जेव्हा आपण दूध उकळायला सुरुवात केली त्यावेळेस जरी केसर टाकली तरी काही हरकत नाही. केसर तुम्ही केव्हाही टाकू शकता. आपल्याला या स्टेजला साखर टाकायची आहे. तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर साखर जास्त टाका किंवा कमी गोड आवडत असेल तर थोडी साखर कमी केली तरी चालेल. साखर टाकून थोडंसं दूध जे आटवलेलं आहे आपण ते पुन्हा पातळ होतं आणि साखर टाकल्यानंतर आपण सुकामेवासुद्धा त्याच वेळेस टाकून द्यायचा आहे. काही लोक काय करतात, सुकामेवा हा आधीच टाकता किंवा भिजवून ठेवलेला असतो नंतर आणि ते दुधात नुसतं नंतर टाकून देतात आणि त्याची चव एवढी छान लागत नाही. ही जी या स्टेजला जर आपण सुकामेवा जर का टाकला तर तो तोंडात चावताना दाताखाली जेव्हा येतो त्यावेळेस तो खरपूस असा मस्त लागतो आणि त्याची चव अप्रतिम अशी असते. आणि साखर आटवल्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करून द्यायचं आहे. आता आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे. थँक्यू.